सर, बॉक्सिंग फेडरेशनसाठी आज मतदान सुरू झालेलं आहे, काय परिस्थिती आहे सांगा. नाही, या ठिकाणी महाराष्ट्राचं बॉक्सिंग हे जय कवळींच्या नावानं ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे जय कवळी असतील, विठ्ठल लोखंडकर असतील, भरत वावळ असतील, आमचे राजेश देसाई, ही सारी मंडळी त्या ठिकाणी या बॉक्सिंगसाठी प्रामाणिकपणे काम करते आणि त्याचा परिणाम मला निवडणुकीत दिसतोय. खरं म्हणजे बॉक्सिंग हे काय माझं क्षेत्र नव्हतं, आम्ही राजकीय बॉक्सिंग करतो तो भाग वेगळा आहे, परंतु या मंडळींनी सांगितलं की आज बॉक्सिंगमध्ये काही लोकांनी येऊन खेळाचा सत्यानाश केला आहे. महाराष्ट्राचं बॉक्सिंग एका वैभवाकडे जात असताना राजकारणाचा अड्डा बनला. मग बोगस खोट्या सर्टिफिकेट करणं असेल, मुलांना सर्टिफिकेट देऊन त्या ठिकाणी पैसे कमावणं असेल, आता त्याची चौकशी आम्ही लावणारच आहोत. आणि त्याच्यामुळे एक बॉक्सर लोकांमध्ये नैराश्याचं वातावरण होतं. आणि मग जय कवळी लोखंडकर याने मला आग्रह केला की भाऊ, तुमच्यासारखा कार्यकर्ता जर या बॉक्सिंग क्षेत्रात आला तर आम्हाला आधार होईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आपण जवळ विश्वासात आहोत, त्याचा उपयोग ह्या क्रीडा क्षेत्राला होईल आणि त्याच्यामुळे सरकारच्या माध्यमातून बॉक्सिंगला आधार मिळेल आणि यांच्या संघटनेला बळ मिळेल. कारण आज बॉक्सिंग महाराष्ट्रामध्ये अनेक होतकरू खेळाडू आहेत, कोणी अर्जुन पुरस्कार मिळवला आहे, कोणी छत्रपती अवॉर्ड मिळवले आहे. तर पुन्हा ही परंपरा चालू राहिली पाहिजे म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील आमच्या बॉक्सिंग संघटनेनं ताकदीनं निवडणूक लढवली. मला वाटतं आम्ही त्या ठिकाणी एकतर्फी निवडणूक जिंकू अशा प्रकारचं चित्र मला आता तरी दिसतं आहे. आणि बॉक्सिंगमध्ये एक वेगळा आयाम या निवडणुकीनंतर या सर्व आमच्या बॉक्सिंगच्या खेळाडू, पदाधिकारी आणि नेत्यांच्या मदतीनं आणू यावर माझा विश्वास आहे. कारण मी ज्या ज्या संस्थांमध्ये गेलो त्या संस्थांना मोठं काम करण्याचं दिलं, त्या संस्थांना ऊर्जित अवस्था आणली, त्या संस्थेच्या सभासदांना संस्थेला मोठं करण्याचं काम केलं आणि मला वाटतं ते भाग्य मला जय आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी द्यायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या बॉक्सिंगच्या खेळाडूंसाठी आणि या संघटनेसाठी या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. विजय आमचा तर निश्चित आहे. विरोधी पॅनलचं आव्हान वाटत नाही तुम्हाला? ना, आव्हान म्हणजे अजून ते वोटिंगलाच आले नाहीत. 2 लोक आम्ही कोण कोण वोटिंगला आलो ते बघायला आलेत. त्याच्यामुळे जे मैदानातनं पळ काढतात, कसं आहे, हरजीत तर होत असते. प्रत्येक निवडणूक का प्रत्येक जिंकतच असतो नाही, परंतु आपण लढायचं असतं, भिडायचं असतं. परंतु काही भुरटे असतात, ते झाडीच्या आडून काय 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 करतात, तसे भुरटे आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आम्ही ठरवलं आहे की आपल्याला विधायक काम करायचं आहे, बॉक्सिंगला पुढं न्यायचं आहे. आणि मला वाटतं एकतर्फी चांगल्या प्रकारचा विजय होईल. कारण बॉक्सर लोकांना कळतं आपल्यासाठी काम करणारे कोण आहेत, बॉक्सिंग क्षेत्रातले कोण आहेत, बॉक्सिंगला उद्या वैभवाचे दिवस कोण आणू शकतो, बॉक्सिंगला सरकारचं पाठबळ कोण आणून देऊ शकतं, असा आधार जो वाटतो त्याला लोक मदत करत असतात. आणि त्या भावनेतनंच आज या साऱ्या मंडळींनी माझ्यावर चेअरमन पदाची उमेदवारीची जबाबदारी दिली आणि मला वाटतं ते पार पाडतील. एक राजकीय प्रश्न आहे, राष्ट्रवादी अशी अवलाद आहे की ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत असं माजी मंत्री तानाजी सावंतांनी म्हटलेलं आहे. नाही, मला वाटतं अशा प्रकारचं अवलादीवरून किंवा वक्तव्य करणं राजकीय संस्कृतीचं बरोबर नाही आहे. आता प्रत्येकाचा स्वभाव असू शकते, प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, पण अवलाद वगैरे असं बोलून कदाचित त्यांना भावना त्यामागची सांगायची असेल, परंतु मला वाटतं अशा प्रकारचा शब्द वापरणं उचित नाही. तळ कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधून ठाकरे शिंदेंची युती होऊ शकते अशी एक चर्चा आहे. राणेंना एकाकी पाडण्यासाठी यावर भाजप नाही, मला वाटतं जर तर अजून घोडा मैदान दूर आहे, अजून त्या ठिकाणी ठाकरेंची युती झालेली नाही. मला वाटतं असं काही होणार नाही. त्या ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी आमचा लढण्याचा प्रयत्न असेल, नाहीतर आम्ही मित्रत्वानं समन्वयातनं लढू. नुकताच न्यूयॉर्कचे जे मेयर आहेत एक तरुण आहे, त्यानंतर आता मुंबईचा मेयर देखील एक तरुण असेल.
आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेचा जोर आहे. आता यावरती उद्धव ठाकरे असे देखील बोलले आहेत की ही RSS मधून आलेली सर्व रुमर्स आहेत. नाही काय ते काही होऊ शकतं ना. राज्यामध्ये सरकार आल्यानंतर ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी आपलं आयुष्य खर्ची घालवलं त्यांना बाजूला ठेवून स्वतः मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंना मंत्री करायची गरज नव्हती. पण यांना सत्तेचा मोह हा प्रचंड आहे आणि त्याच्यामुळं आता राज्यात सरकार नाही तर मुंबईची सत्ता येऊ शकते आणि त्यांना जर अपेक्षा असेल तर ते मोहापासून काही लांब जात नाहीत. उद्या त्या ठिकाणी प्रभाग समितीचे पण अध्यक्ष आदित्य ठाकरे झाले तर आश्चर्य वाटायला नको. मुंबईत ड्रोनवर बंदी असताना मातोश्रीच्या काही भागामध्ये ड्रोनची उड्डाणं दिसत आहेत. मला वाटतं मी मगाशीच बोललो फोनवर की या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या विकासावर बोलू शकत नाहीत, सरकारवर टीका करायला मुद्दे नाहीत आणि मग फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकालला त्यांच्या बाजूनं झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. मी मगाशीच म्हटलं की थोडी वाट बघा. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, थोडी वेळ वाट बघा, मग याच्या मागचं सत्य येईल. आता त्यांचा बार फुसका ठरला. आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं ह्यांना उत्तरच नको प्रश्नाचं, ह्यांना सहानुभूती संशय बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत. मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना. मैदानात या लढा हरजित तर होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे. परंतु लोकसभेचा भ्रम त्या ठिकाणी विधानसभेत लोकांनी त्या ठिकाणी मातुईमोल केला. तसंच याही निवडणुकांमध्ये लोक स्तुज्ञ आहेत, यांची नौटंकी माहीत आहे आणि तशाच पद्धतीचं मतदान होईल, लोकांचा कौल राहील. सर हिंदी में जानना चाहते आता जाऊ द्या ना, जरा रसदीपासून बाहेर या ना. खूप आता मागे गेला काळ. काम करतायत शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, त्याच्यावर बोला. अजूनही गोहत्ती, अजूनही रसद, अजूनही गद्दार, अजूनही खुद्दार, या कवितांनी टोमणेच मारण्यात मजा घ्या. हिंदी में जानना चाहेंगे, आज बॉक्सिंग फेडरेशन का इलेक्शन अभी हो रहा है, वोटिंग चालू है, क्या लगता है क्या रिजल्ट आ सकता है? रिसेंटली बेस्ट के इलेक्शन में आपके नेतृत्व में लड़े गए थे और आज वापस आपके नेतृत्व में सारा इलेक्शन हो रहा है. ऐसा हमारा जिधर मैं हाथ डालता हूँ उधर यश मिलता है और हमारा नेतृत्व करने वाले का नाम ही जय है, तो पराजय होने का सवाल ही आता नहीं है, क्योंकि उनका इस बॉक्सिंग के प्रति एक अलग सा योगदान है और इसलिए इन्होंने मुझे बॉक्सिंग के भविष्य के लिए बॉक्सिंग को एक ग्लैमर लाना, बॉक्सर लोग को ताकत देना और महाराष्ट्र की बॉक्सिंग देश स्तर पर और अंतर्राष्ट्रीय स्तर पर आगे जाए, ये इनका जो प्रयास है उसमें खोड़ा डाला था. कई लोग झूठे झूठे वहाँ आके बैठे थे, फर्जी डिग्रियाँ लेने वाले, फर्जी सर्टिफिकेट बांटने वाले. तो इन लोगों ने कोर्ट के माध्यम से ये फर्जी लोग को चुनाव लगाने लगा और कोर्ट के ऑर्डर से चुनाव लगा और चुनाव अभी 3 बजे ख़त्म होगा और मुझे लगता है कि एक तरफा ये चुनाव हम जीतेंगे ऐसा मुझे लगता है, क्योंकि जो हमारे जय कवली है उनका अलग सा 15-20 साल इस क्षेत्र का योगदान है. विठ्ठल लोखंडकर है, हमारे राजेश देसाई है, भारत वावल है, ये सारे हमारे लोग जो है ये एक्चुअली बॉक्सिंग से संबंधित है. और बाकी लोग हैं जो डॉक्टर बोलते हैं, वो डॉक्टर फर्जी डॉक्टर है. उनके बर्थडे बोलते 4-4 है, उनके घर में हर सेक्टर का सर्टिफिकेट रखा है. अभी मेरा पहला काम रहेगा, क्योंकि जो ऐसा जो गलत चीज़ है वो दूर करेगा तो अच्छा हो सकता है ना. तो इसके पीछे भी जाके उसकी मालूमात कर लूँगा और एक साफ करूँगा. ये बॉक्सिंग एसोसिएशन असली बॉक्सिंग एसोसिएशन रहेगी और ये अनवांटेड एलिमेंट जो बॉक्सिंग के ऊपर अपना धंधा जमा बैठते हैं वो नहीं होगा. बॉक्सिंग रहना चाहिए, खिलाड़ियों के लिए रहना चाहिए
और मेरा तो कुछ भी राजनीतिक इंटरेस्ट इधर नहीं है। इन लोग को ताकत देना, सरकार का सपोर्ट करना और बॉक्सिंग को, महाराष्ट्र के बॉक्सिंग को राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर एक अच्छी तरह का महत्व देना, उनको आगे लाना, यही मेरा काम रहेगा। रिसेंटली अभी न्यूयॉर्क के जो मेयर है वो एक यंगस्टर बने हैं, उसके बाद मुंबई का भी एक मेयर यंगस्टर बनेगा और उसमें आदित्य ठाकरे का नाम आ रहा है। मात्र इस पूरे मामले में उद्धव ठाकरे का ऐसा कहना है कि जो पूरे रूमर्स है वो आरएसएस की तरफ से फैलाए जा रहे हैं। नहीं, मुझे लगता है इनका रूमर्स भी ये फैलाते हैं और रूमर्स का फ़ायदा लेके अपना राजनीति भी यही करते हैं। और उद्धव जी ठाकरे साहब कुछ भी कर सकते हैं। इस राज्य के मुख्यमंत्री थे, तभी तो आदित्य ठाकरे को मंत्री बनाने की आवश्यकता नहीं, मुख्यमंत्री घर का है। तभी अनेक शिवसेना के नेता जो खपे थे पार्टी के लिए, उनको अगर बनाते थे तो जूने नेताओं का, पुराने नेताओं का सम्मान होता था। लेकिन सत्ता इनको घर में चाहिए। तो अभी देश में सत्ता नहीं, राज्य में सत्ता नहीं, तो उनको ऐसा लगता है महापालिका में रहेगा तो किधर तो हम जाए। मैं तो सुना है कि वो प्रभाग समिति के अध्यक्ष भी होने के लिए तैयार है, क्योंकि महापालिका तो सत्ता में आएगी नहीं, इधर उधर किधर एकाध प्रभाग समिति आएगी तो उसका अध्यक्ष भी बनने की मंशा आगे आएगी, तो आपको आश्चर्य नहीं लगना चाहिए। पुणे के जो पार्थ पवार का जो पूरा इंसिडेंट है, जो पूरा अनेक आरोप किए जा रहे हैं, उसमें भी अजित पवार ने ऐसा कहा है कि ये पूरा ट्रांजेक्शन होना ही नहीं चाहिए। नहीं, उसने देखो, अजित दादा सच बोलने में कभी भी कितनी भी कीमत चुकानी पड़ी तो बोलते हैं, और इसलिए वो क्लियर कट बोला ना, मुझे मालूम नहीं था और मैं जब भी था तभी ये मत करो बोला, और अभी बोलता है ये नहीं होना चाहिए। तो इससे और ट्रांसपेरेंसी क्या चाहिए? मुझे लगता है इसको भी बड़ा दिल मांगता है ना। वो खुलेआम बोले गलत है और ये नहीं होना चाहिए, उसने एक्सेप्ट किया और वो व्यवहार भी रद्द किया। तो मुझे लगता है उनका इंटेंशन वो नहीं था और अजित दादा का कोई संबंध नहीं था, उनका आशीर्वाद इस मामले में था, ऐसा जरा भी किधर से लगता नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।